entire teaching and non-teaching staff, students and parents of Swami National School, Rahatne, Pune. I, Mr. Santosh Thora, Principal of Swami National School, Rahatne, extend my heartfelt wishes to the visionary leader, Director of JSPM Group of Education, Sri Shivajirao Patil Kavekar, on the occasion of 77th birthday. As a token of our deepest respect, love and admiration, we are proud to present this documentary on his inspirational life and reputations a tribute to a man who has shaped countless futures and uplifted generations through education and social commitment. Wishing you good health, long life and continued guidance. Thank you. नमस्कार. आज आपण भेटतोय एका असामान्य आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्वाला, ज्यांच्या जीवन प्रवासाने मराठवाड्याच्या ग्रामीण भागातील लाखो तरुणांना दिशा दिली. ते म्हणजे श्री शिवाजीराव पाटील कवेकर. एक दूरदर्शी नेते, एक समर्पित शिक्षण समाजसेवक आणि खऱ्या अर्थाने मातीतून उगम पावलेला योद्धा. 11 जुलै 1954 लातूर जिल्ह्यातील कव्हा या छोट्याशा खेड्यात शेतकरी कुटुंबात त्यांचा जन्म झाला. कठीण परिस्थितीतून स्वतःचं भविष्य घडविण्याचं स्वप्न त्यांनी उराशी बाळगलं. कॉलेज जीवनातलं त्यांनी नेतृत्व गुण दाखवले आणि सामाजिक कामासाठी पुढाकार घ्यायला सुरुवात केली. मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर येथून त्यांनी पदवी प्राप्त केली. संसदीय लोकशाहीच्या या संवैधानिक प्रक्रियेमध्ये नेतृत्वाची जडणघडण ही अनेक अंगाने होत असते आणि लोकनेत्याची खरी ओळख ही त्याच्या सामाजिक व राजकीय निष्ठा कशासाठी वाढवल्या जातात. जेव्हा लोकांच्या अशा आकांक्षाचे प्रतीक बनते तेव्हा लोकच त्या नेतृत्वाला उभारी देत असतात, ताकद देत असतात आणि लोकबळांच्या जोरावर तो नेता नेतृत्वाचा मानदंड बनत असतो. अशाच प्रकारच्या सामाजिक राजकीय घुसळणीतून लातूर जिल्ह्यातील लातूर तालुक्यामध्ये एक नेतृत्व उदयास आले. शिवाजीराव पाटील कवेकर खरं म्हणजे नावच पुरेसं आहे. शेतकरी, ग्रामीण खेड्यापाड्यातून आलेला एक तरुण जो ध्येयवादाने प्रेरित होऊन लातूरचा एक नवा इतिहास लिहितो. केवळ इतिहासच लिहितो असे नव्हे, तर इतिहास बदलून टाकतो आणि लोकांच्या आशा आकांक्षेचा प्रतिनिधी बनतो. कव्हा गावचे सरपंच, कृषी उत्पन्न बाजार समिती लातूरचे सभापती, लातूरचे आमदार, प्रबळ विरोधी पक्षनेता आणि स्वाभिमानी धाडसी कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख संपूर्ण महाराष्ट्राला आहे. कवेकर एक नेतृत्व युवक चळवळीतून, समाज परिवर्तनाच्या विविध चळवळीतून, मराठवाडा विकास आंदोलनातून उदयास आले. माननीय शिवराज पाटील चाकूरकर, माननीय शिवाजीराव पाटील निलंगेकर व माननीय विलासराव देशमुख यांच्या सक्षम साक्षीने सहवासाने फुलत गेले. प्रसंगी मतभेदाच्या ठिणग्या उडाल्यानंतर सत्ता परिवर्तनाचा धडाही त्यांनी गिरविला. शिवाजीराव पाटील कवेकरांचे संपूर्ण राजकारण हे समाजनिष्ठेपायी वाहिलेले आहे. आपल्या कामाची सुरुवात युक्रांद व SFI पासून झाली. माणूस केंद्रित चळवळीतून झाली. त्यातूनच त्यांनी अन्याय, अत्याचार आणि शोषणाच्या विरोधात बंड पुकारले आणि म्हणूनच त्यांच्या कार्याचा केंद्रबिंदू शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी, ग्रामीण जनता राहिलेली आहे. ग्रामीण भागातील प्रश्न, जात वर्चस्ववादी राजकारण व स्वार्थी पुढाऱ्यांचे वागणे त्यांना पुरते माहीत होते. म्हणूनच त्यांनी रुळलेली वाट निवडण्याचे नाकारले. लातूर तालुक्यातील तमाम कष्टकरी जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी, भ्रष्ट शासन व्यवस्थेच्या परिस्थितीची जाणीव करून देण्यासाठी व विस्कटलेल्या लोकशाहीला संघटित करण्यासाठी अनेक लढे उभे केले. यातूनच त्यांचे लढाऊ नेतृत्व उभे राहिले, ज्यामुळे प्रस्थापितांच्या उरात धडकी भरली. त्यांच्यामधील बाणेदारपणा, वाघासारखे घुसून काम करण्याची निर्भीड वृत्ती, लोकच आपले दैवत समजून काम करण्याची अविरत शैली आणि स्वच्छ चारित्र्य, दृढ संकल्प,
आणि कुठल्याही पराभवाला न जुमानता लोकांसाठी काम करण्याची त्यांची वृत्ती वाखाणण्याजोगी आहे. लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती असताना त्यांनी घेतलेले लोकहिताचे निर्णय महाराष्ट्राला दिशा दाखवून गेले. शेतकरी, हमाल, मापाडी, व्यापारी, छोटे छोटे उद्योजक यांना विश्वासात घेऊन त्यांनी लातूर बाजार समितीला राज्यात 1 नंबरवर पोहोचवले. म्हणूनच बाजार समितीच्या इतिहासात अनेक सभापती होऊन गेले, परंतु कवेकरांनी जो आदर्श पाठ घालून दिला त्याला तोडच नाही. उलट आजही लोक त्यांची बाजार समितीचे कार्यप्रवण झुंजार सभापती म्हणून गावोगावी आठवण केली जाते. हमाल मापाडीसाठी माथाडी बोर्ड लागू करणे, कडता पद्धत रद्द करणे, शेतीमालाला योग्य भाव मिळवून देण्यासाठी निरंतर प्रयत्न करणे, बाजार समितीचा विस्तार व व्यापकत्वासाठी विविध योजनांवरती काम करणे, यातून त्यांची शेतकरी, कष्टकरी मजूर व व्यापाऱ्यांप्रती असलेली कलह बांधिलकी दिसून येते. 1995च्या ऐतिहासिक विजयानंतर त्यांनी उभे केलेले काम आजही जनतेच्या मनात घर करून बसले आहे. आमदार आपल्या दारी सारखे अभिनव उपक्रमाचे आयोजन, लातूरच्या पाणी पुरवठ्याचे जनक, विभागीय क्रीडा संकुलाची उभारणी, स्त्री व बाल रुग्णालयाची भव्य उभारणी, हमाल मापाडीसाठी गृहनिर्माण संस्थेची उभारणी, महाराष्ट्र नागरी सहकारी बँकेची उभारणी, बाबरी मस्जिद पतनाच्या मुद्द्यावर विधानसभेत स्थगन प्रस्ताव आणून सभागृह बंद पाडणारा महाराष्ट्रातील एकमेव आमदार, लातूर तालुक्यातील ग्रामीण भागात रस्ते, 33 kV उपकेंद्र, मांजरा धरणाची उंची 1 मीटरने वाढविण्याचे काम, भूकंपग्रस्तांसाठी भू अनुदान, गौरीशंकर मंदिराची उभारणी, ग्रामीण भागात आरोग्याच्या व पिण्याच्या पाण्यासाठी उभे केलेले अवाढव्य काम त्यांच्या कार्यकर्तृत्वाची साक्ष देतात. विशेषतः लातूरच्या नगर परिषदेत पहिल्यांदाच एका दलित महिलेला नगराध्यक्ष करून त्यांनी दिलेला बहुमान जिल्ह्यातील तमाम दलित जनता विसरली नाही. लोक चळवळीतून लोकविकास हाच त्यांचा ध्यास राहिलेला आहे, जो संत तुकारामांच्या या शब्दांना सार्थ ठरवितो. ते म्हणतात, ऐसी कळवल्यांची जाती करी लाभा विनप्रीती. लोकांच्या मताचा आदर करून त्यांनी 5 वर्षे इमाने इतबारे विधानसभेत सक्षमपणे काम केले. जनतेच्या प्रश्नांची बांधिलकी मांडून लोकलढे उभारण्याचे काम केले. सत्ता असो व नसो, नेता हा सतत कामात असला पाहिजे, जो लोकांनाही आपला वाटला पाहिजे. या जाणीवेतून त्यांनी एक नवा इतिहास रचला. एक समर्थ पर्याय म्हणून ते लोकांमध्ये ठसठशीतपणे समोर आले. कवेकरांच्या एकूण वाटचालीमध्ये त्यांचा ठळक वावर अनेक क्षेत्रात राहिलेला आहे. विशेषतः कृषी, शिक्षण, सहकार आणि राजकारण त्यांच्या वावराने भरून गेले. शिक्षण क्षेत्रात त्यांनी केलेले काम अत्यंत उल्लेखनीय आहे. त्यांचा ठाम विश्वास होता, शिक्षण हे विज्ञान, अध्यात्म आणि कौशल्याधिष्ठित असायला हवे. स्वामी विवेकानंद यांचे ते निष्ठावान अनुयायी. त्यामुळे शिस्त आणि आत्मगौरव हे त्यांच्या संस्थेचे मूळ मूल्य. JSPM लातूर शिक्षण संस्थेच्या माध्यमातून लातूर जिल्ह्यातील पहिली CBSE स्कूल, विवेकानंदांच्या नावाने पॉलिटेक्निक कॉलेज, शिवाजी वरिष्ठ महाविद्यालय, स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूल तसेच अनेक वसतिगृहे उभी केली. पारंपरिकता व व्यावसायिकता याचा सुयोग्य मेळ घालत अनेक शाळा, कनिष्ठ महाविद्यालये त्यांनी उभी केली. आज जवळपास 35 युनिट ते समर्थपणे चालवित आहेत, ज्यातून 15,000 विद्यार्थी शिक्षण घेताना दिसून येतात. शहरात तर अनेक शाळा, महाविद्यालये आहेत, परंतु ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी, खास करून मुलींच्या शिक्षणासाठी खरीखुरी मुहूर्तमेढ त्यांनी रोवली. आज शिक्षणाचा विस्तार होत असताना त्यांचे डोंगरा एवढे काम त्यांच्या विद्यालये, महाविद्यालयातून बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शक्तीतून दिसून येते.
आज JSPM संस्थेने आपले शिक्षण क्षेत्रातले कार्य समृद्ध शहरांमध्ये विस्तारले आहे, जसे की संभाजीनगर आणि पुणे, स्वामी विवेकानंद नॅशनल स्कूल रहाटणी पुणे, अराइज इंटरनॅशनल स्कूल भोसरी पुणे, अराइज इंटरनॅशनल स्कूल रावेर आणि अराइज इंटरनॅशनल स्कूल संभाजीनगर हे JSPM शिक्षण समूहाचे नवे उपक्रम आहेत. आज JSPM समूहा अंतर्गत कार्यरत असलेली अराइज स्कूल ही पुण्यातील प्रगत व दर्जेदार शिक्षणासाठी एक ब्रँड म्हणून ओळखली जाते. शिक्षणाकडे समाज परिवर्तनाचे सक्षम माध्यम म्हणून त्यांनी मांडलेला प्रपंच वाखाणण्याजोगा आहे. त्यांच्यात लपलेली दूरदृष्टी आणि कल्पकता, रोजगाराभिमुख शिक्षणासाठी चाललेली धडपड त्यांच्या कार्यातून समर्थपणे दिसते. कवेकर जिथे जिथे गेले तिथे तिथे त्यांनी स्वतंत्र मुद्रा उभी केली. महाराष्ट्र नागरी सहकारी बँकेच्या माध्यमातून लातूरच्या सहकार क्षेत्रात उल्लेखनीय काम केले. आज या बँकेच्या जिल्ह्यात 5 शाखा असून नवीन 4 शाखा प्रस्थापित आहेत. बँकेच्या माध्यमातून शेतकरी, लघु उद्योजक, महिला यांना आत्मनिर्भर बनविण्यासाठी व्यापार उद्योगात प्रोत्साहन व बळ देण्यासाठी या बँकेला आर्थिक चळवळीचे केंद्र बनविले. त्यातूनच हजारो लाखो कष्टकऱ्यांना दिलासा देण्याचे काम केले. विद्यार्थी दत्तक योजना, अल्पभूधारक शेतकरी मदत योजना चालवून बँकेची भरभराट नव्हे तर लोकांच्या आर्थिक उन्नतीचा नवा मार्ग त्यांनी चोखळला. विशेषतः आज बँकेकडे असलेल्या अनेक करोडो रुपयांच्या ठेवी त्यांच्या प्रती असलेल्या विश्वासाचे प्रतीक बनतात आणि म्हणूनच म्हणावेसे वाटते, स्थापन्या लोकसत्ता करू जीवाचे रान. लातूरच्या राजकारणात व समाजकारणात काम करीत असताना अनेक प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत त्यांची दमदार वाटचाल सुरू आहे. अनेक पराभव झेलत उपेक्षेचे अनेक क्षण पचवून ते नव्या जोमाने लातूरच्या सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक व राजकीय क्षितिजावर आपली राजमुद्रा उमटवित आहेत. परंतु असे असले तरीही कुठल्याही राजकीय पक्षाला काही मर्यादा असतात. धोरणात्मक नीती निर्णयाची बंधने असतात. कधी कधी निर्णयाला विलंब होणे किंवा निर्णय न होणे यातून पक्षांच्या मर्यादा उघड्या होत असतात. म्हणूनच राजकारणाच्या पलीकडे जाऊन समाजकारण व लोककारण करण्यासाठी त्यांनी जननायक नावाची संघटना उभी केली. तसेच शासनाच्या यादीवरील जननायक हे वृत्तपत्र जोमाने सुरू केले. जननायकाचा उदय लोकांचे प्रश्न तात्काळ व तत्परतेने सोडविण्यासाठी झाला. रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज, स्वामी विवेकानंद तसेच भारतीय संविधानाचेच नव्हे तर आधुनिक भारताचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यास समोर ठेवून जननायक संघटना उभी केली. या संघटनेच्या माध्यमातून आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचा हात दिला गेला. शेतकऱ्यांना लढण्याचे आत्मबळ यावे म्हणून बळीराजा निर्धार परिषदेचे आयोजनही त्यांनी केले. डॉक्टर बुधाजीराव मुळे, नामदार सदाभाऊ खोत, आमदार अमित देशमुख, ॲग्रोवनचे आदिनाथ चव्हाण, जलतज्ञ दी.बा. मोरे, शेतकरी नेते रघुनाथदादा पाटील, अमर हबीब लक्ष्मण वंगे आदींना निमंत्रित करून शेतकरी गौरव व आत्मसन्मानाचे बौद्धिक जागरण घडवून आणले. त्यातून शेतकरी, कष्टकरी प्रश्नांच्या बाबतीत साऱ्यांचे लक्ष वेधले गेले. डॉक्युमेंटरी तयार करून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, देशाचे कृषी मंत्री यांना पाठविण्यात आले. लातूर जिल्ह्यात भाजपच्या शक्तीच्या पुनर्बांधणीत आपले योगदान पक्षाने मान्य केले आहे. म्हणूनच त्यांचे ज्येष्ठ चिरंजीव श्री अजित पाटील कवेकर यांची नुकतीच लातूर शहर भाजप जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. हे श्री शिवाजीराव कवेकर यांना पक्षाकडून मिळालेले सर्वोच्च सन्मान आहे. कोणतरी आमची जाणीव ठेवते.
कवेकरांना शिक्षणामध्ये विशेष रस आहे, म्हणून त्यांनी एज्यू 2020 आयोजन करून शिक्षणाच्या विविध अंगांवरती मंथन घडवून आणले. त्याकरिता माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर, खासदार व माजी कुलगुरू डॉक्टर भालचंद्र मुणगेकर, माजी खासदार व कुलगुरू जनार्दन वाघमारे, कृषी विद्यापीठाचे कुलगुरू व शिक्षण तज्ज्ञ हेरंब कुलकर्णी, प्रोफेसर धवन, नांदेड विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉक्टर पंडित विद्यासागर आदींना निमंत्रित करून शिक्षणाच्या बाबतीत KG to PG विचार मंथन घडवून आणले. काळानुरूप शिक्षणात करावयाचे बदल, विदेशातील शिक्षण व्यवस्था, भारतीय शिक्षण व्यवस्थेत आलेले दोष, नवा शैक्षणिक आराखडा तयार करण्यात आला. त्यामुळे भारतीय शिक्षणाला निश्चित एक नवी दिशा मिळेल अशी आशा वाटते. अगर एखादी इंडस बहुत ही अच्छा है, आज देश की अवस्था एग्रीकल्चर की जो हमारे सामने आई है, जिसमें हजारों काश्तकार यहाँ पे आत्महत्या करें, तो उसके बारे में क्या कारण है कि इसके बारे में यहाँ पे चर्चा अच्छी तरह से होगी. और पंचायत राज व्यवस्था, जो ग्राम पंचायत, जिला परिषद और पंचायत समिति के माध्यम से यहाँ जो लोकल सेक्टर गवर्नमेंट का जो काम होता है वो कितना महत्वपूर्ण है, इस बारे में भी यहाँ के विद्यार्थियों को बताने का काम, उनके साथ में चर्चा करने का काम हुआ. तो मुझे ऐसा लगता है कि निश्चित रूप से ग्राम पंचायत से लेकर पार्लियामेंट तक ये सभी बातों का इस स्कूल के माध्यम से जो काम चल रहा है उसका काफ़ी महत्वपूर्ण उपयोग होगा, ऐसा मुझे लगता है. इस उपक्रम के लिए मेरा शुभेच्छा देता हूँ, इसको हार्दिक अभिनंदन करता हूँ. धन्यवाद. महिला सक्षमीकरणासाठी भव्य मेळावा माननीय प्रतिभाताईंच्या पुढाकारातून घेण्यात आला. त्यातून या जिल्ह्यातील अनेक महिला बचत गटांना महिलांना आत्मनिर्भर व स्वावलंबी बनविण्यासाठी त्यांचे प्रयत्न अत्यंत स्मरणीय आहे. युवा भारत सक्षम परिषदेचे आयोजन, शेतकरी आत्महत्या विरोधी अभियान चालवून लोकांमध्ये नवा विश्वास, नवा उत्साह निर्माण केला. तात्पर्य, जननायक नव्या ताकदीने जनतेच्या आशा आकांक्षाचे प्रतीक बनवून सर्व ताकदनिशी उभा आहे. बांधिलकीची 4 दशके उलटून गेल्यानंतरही थकवा नाही, निरुत्साही नाही, ना उमेद होणे माहीत नाही. आपल्या आरोग्याची अत्यंत काळजी घेणं आणि दररोज योग साधना करणं हे खरंच प्रेरणादायक आहे. ही नियमितता आणि शिस्त तुमचं शरीर, मन आणि आरोग्य यांच्याशी असलेलं नातं अधोरेखित करते. तुमची ही नित्य साधना इतरांसाठीही आरोग्याच्या मार्गावर चालण्यासाठी एक उत्तम आदर्श आहे. तुमचं हे समर्पण आणि जिद्द सलाम करण्यासारखी आहे. काम करीत राहणे हाच त्यांचा स्थायीभाव राहिलेला आहे. 16 तास काम करण्याची प्रेरणा देणाऱ्या या कार्यसम्राटाचे भविष्य उज्ज्वल आहे. स्वामी विवेकानंद नॅशनल स्कूल, रहाटणी, पुणे यांच्या वतीने दूरदृष्टी असलेले, दैदिप्यमान आणि महान नेतृत्व करणारे समाजसुधारक व्यक्तिमत्व यांना त्यांच्या 72व्या वाढदिवसानिमित्त ही एक छोटीशी माहितीपट डॉक्युमेंटरी भेट स्वरूप देत मनपूर्वक शुभेच्छा. त्यांचे प्रेरणादायी जीवन, शिक्षण क्षेत्रातील त्यांचे दीर्घकालीन योगदान आणि सामाजिक उन्नतीसाठी असलेली त्यांची अमोघ बांधिलकी आजच्या पिढ्यांना सातत्याने प्रेरणा देत आहे. आपल्या पवित्र कार्यात यश, उत्तम आरोग्य व अनंत आनंद लाभावा हीच ईश्वरचरणी प्रार्थना. मनपूर्वक शुभेच्छा आणि विनम्र अभिवादन.